अंजनगाव तालुक्यातील वणोजा बाग येथील लखमाजी महाराज मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त आयोजित उत्सवावर गुरुवारी 19 मार्च रोजी अचानक आलेल्या पावसाने व तुफान गारपिटीने पाणी फेरले। दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे भाविक व व्यापारी वर्गाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला। 19 मार्च रोजी सकाळपासूनच वातावरणात बदल झाला। थंड वारा वाहू लागला आणि मेळघाटसह अंजनगाव तालुक्यात या अवकाळी पावसाने सोबतच गारपीटही झाली। या पावसामुळे गहू, हरभरा, आंबा, केळी, संत्रा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। विशेष करून अंजनगाव सुर्जी तालुक्यात गुढीपाडव्याच्या औचित्यावर मोठ्या यात्रेचे आयोजन केले जातं। सुमारे 300 वर्षाची परंपरा असलेल्या या उत्सवासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व गुजरात येथूनही भक्त दर्शनासाठी येतात। मात्र या वणोजा बाग येथील लखमाजी महाराजांच्या या यात्रेत सुरू असताना अचानक गारपिटीसह पाऊस आला। त्यामुळे भाविकांची दुकाने व इतर यात्रेकरूंना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागला। काही काळाकरता गोंधळही निर्माण झाला। मात्र मंदिराच्या पदाधिकारी आणि ट्रस्टींनी तात्काळ योग्य त्या उपाययोजना केल्या। मदतीला पोलीस प्रशासनही धावले। नवस व रोडगे कार्यक्रम सुरू असताना या पावसामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला। मात्र कुठलीच गंभीर दुर्घटना किंवा अनुचित घटना झाली नाही। या वादळी पावसामुळे आणि अवकाळी वादळाने आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात मेळघाटातही नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले असून या भागातील सेमाडोसह इतर गावातही हरभरा आणि गहू पिकाला त्याचा फटका बसला आहे। अध्ययन समाचार लाईव्ह, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा।